जपा कुसुमसङ्काशं काश्यपेयं महादुतिं तमोरी सर्वपापग्नं प्रणतोऽस्मि दिवाकरं ओम ह्रीं सूर्याय नमः. सर्वांना सप्रेम शिवशरणात. मी स्वामी सचिन पांडुरंग जंगम, ज्योतिष वास्तू रत्न सल्लागार, भाग्यदीप ज्योतिष केंद्र या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत. आजचा व्हिडिओ मकर संक्रांत 2024 या सणाबद्दलची माहिती आहे. काला रंग वर्ज का, दान वस्तू कोणत्या याबद्दलची सर्व माहिती सांगणार हा आजचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत. त्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. दरवर्षी मकर संक्रांत या संदर्भात ही संक्रांत अशुभ आहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जातात आणि लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला जातो. अशा प्रकारच्या गोष्टींना कोणताही शास्त्रीय आधार नसतो. त्यामुळे त्या अफवांवरती लोकांनी विश्वास ठेवू नये आणि आपले सण व्यवस्थित आनंदितरित्या पार पाडावे. आज आपण माहिती घेणार आहोत मकर संक्रांत या पर्वकाळाची. मकर संक्रांत म्हणजे सूर्यग्रहाचं धनु राशीमधून मकर राशीत होणारं संक्रमण होय. हा दिवस दरवर्षी 14 जानेवारीला तर कधी 15 जानेवारीला येतो. यावर्षी मात्र 15 जानेवारीला संक्रांत आहे आणि हा काल खूप पुण्यकारक समजला जातो. उत्तरायणाचा पर्वकाळ सुद्धा सुरू झालेला असतो. दिवस हळूहळू मोठा होऊ लागतो, रात्र लहान होत असते आणि उष्णता देखील वाढायला सुरुवात होत असते. मकर संक्रांतीचा आदला दिवस म्हणजे भोगी. या दिवशी विविध भाज्या म्हणजे पावटा, गाजर, वांगी, हरभरा, तीळ याची एकत्रित भाजी केली जाते. तिला भोगीची भाजी असे म्हटले जाते. त्याचबरोबर बाजरीची तीळ मिश्रित भाकरी केली जाते आणि या सर्व गोष्टी खाल्ल्यामुळे शरीरातील उष्णता वाढायला या थंडीच्या दिवसात देखील चांगली मदत होत असते. संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजे करदिन, याला आपण करीदिन असेही म्हणतो. मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचे लाडू, तिळगुळ सोबत वाटले जातात आणि या दिवशी बऱ्याच ठिकाणी म्हणजे महाराष्ट्र, गुजरात या राज्यामध्ये पतंग उडवले जातात. थोर, आबालवृद्ध, लहान मुलं या आनंदाचा उपभोग घेत असतात. हा दिवशी तीळ मिश्रित पाण्याने आंघोळ करणे, तिळाचे उटणे लावणे, तीळ तर्पण करणे, तीळ भक्षण करणे, तीळ दान असे 6 प्रकारे तिळाचा उपयोग केला असता सर्व पापांचा नाश होतो. अशा सूर्य संक्रमणाच्या दिवशी विष्णू पूजन म्हणजे सत्यनारायणाची पूजा म्हणजे केळी असता विशेष महत्त्व प्राप्त होत असते. या दिवशी आपल्या कुलदेवतेचा जप, गुरुने दिलेल्या मंत्राचा जप, श्री सूक्ताचे पठण करणे, आपल्या नित्य उपासनेमध्ये असलेल्या मंत्रांचे पठण करणे या संक्रांतीच्या पर्वकालात केल्याने खूप पुण्यकारक समजले जाते. यावर्षी सूर्याचा धनु राशीमधून मकर राशीमध्ये होणारा प्रवेश शके 1945 पौष कृष्ण तृतीया रोजी रविवारी दिनांक 14 जानेवारी 2024 रोजी उत्तर रात्री म्हणजे पहाटे 2:43 सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करीत आहे. ही संक्रांत विष्टीकरणावर संक्रमण होत आहे. तिचे वाहन घोडा असून उपवाहन सिंह आहे. काळे वस्त्र तिने परिधान केलेले आहे. हातामध्ये भाला घेतलेला आहे. हळदीचा टिला कपाळाला लावलेला आहे. वयाने वृत्त आहे. बसलेली आहे. वासाकरिता दुर्वा घेतलेले आहेत. चित्रान्न भक्षण करीत आहे. जातीने ब्राह्मण असून भूषणार्थ सोनं धारण केलेले आहे. नक्षत्र नाव महोदरी, वार नाव घोरा असून 15 समुदाय आहेत. उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे आणि नैऋत्य दिशेला पाहत आहे. या संक्रांतीच्या पर्वकालामध्ये दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष तोडणे, गाई म्हशींची धार काढणे, काळे वस्त्र परिधान करू नये, कामविषय सेवन करू नये, ही कामे या संक्रांतीच्या पर्वकालामध्ये ही कामे करू नये. संक्रांतीचा पर्वकाल करावयाची दाने, संक्रांतीच्या पर्वकालामध्ये करावयाची दान वस्तू, नवे भांडे, गाईला घास, अन्नदान, तिलपात्र, गूळ, तीळ, सोने यथाशक्ती दान करावे. या दिवशी सर्व लोक मागील मतभेद विसरून तिळगुळ घ्या आणि गोड बोला असं बोलून एकमेकांना तिळगुळ वाटतात आणि एकमेकांमधील स्नेहभाव या निमित्ताने वाढीला लावण्याची अशी फार सुंदर संस्कृती या सणानिमित्ताने जोपासली जाते. तसेच विवाहित स्त्रिया
या दिवशी आणि या दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकाचा समारंभ अगदी घराघरामध्ये आनंदात करत असतात. आणि या वर्षी रथसप्तमी 16 फेब्रुवारी 2024 रोजी आहे. सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय.